अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आज आपण 11वा अध्याय पठण करणार आहोत. या अध्यायाच्या पठणाने अग्निपीडा होत नाही, तसेच गृहदोष जातात. तरी सुरू करूया. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. जय जयाची इंदुशलाका, मुकुटमणे सकळ टिळका, इंद्रापते विबुध जनका. भक्ती मानसा विराजित ऐसा धैर्य और अवतारीवंत. पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ. मागील अध्यायी गहिनाथ जन्मोदय पावला. यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महीची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात ब्रह्मण करीत पै गेले. इतुकी कथा सिंहावलोकनी पूर्वदह्यात कीजे श्रवणी, असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले. बद्धांजळी जोडणी कर करीत झाली नमस्कार, नमस्कार करुणी जय जयकार, स्तुती संवादे आराधिले. हे त्रिपुरारी शूलपाणी, अपर्णावर पंचाननी, रुंडमाळाचिता वस्मी दिव्य तेज भूषित तू. हे कामांतका दक्षतेजा, भोळवटवरा देसी दानवा, कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ते. हे दिगंबरा जगजेठी, भाळी गंगा मोळी जटाजोटी, नरक पाळ कर संपुटी, इंदू कळेते मिरविशी. उरुक वेष्टन कुरक साली, व्याघ्रांबर वसन पाली, गजचर्मादी मिती झाली परिधाना महाराजा. हे कैलासवासा उमापती दक्षजा माता, आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती अंबा दासी असी तू. हे नीलग्रीव आदिपीठ, करुणा करा उत्तम श्रेष्ठ, स्वीकारुनी सर्व अरिष्ट सुख देसी देवासी. हे भाळ दृष्टीत्रयार्थनयनी, डंबरू त्रिशूळ विराजे पाणी, सदाप्रिय वृषभ वाहनी भस्मधारिणी महाराजा. हे स्मशानवासी वैराग्यशिळा, नगजात मात रक्षपाळा, श्वेतवर्ण तमगुण आगळा वाहसी गळा राममंत्र. हे सर्वाधीश विश्वपती, भिक्षाटनी बहुतप्रीती, जटापिंटा त्रिपुंड लल्लाटी, शुद्ध वीरगुंडी शोभतसे. हर्षांकुश डमरू हाती, लोप पापा पातोपती, षडनना ताता सुत गणपती विद्यालक्ष्मी मिरविसी. ऐसी स्तुती अपार वचनी, खरित्र मच्छिंद्र बद्रिकाश्रमी, स्तुती ऐकुनी प्रेमे उक्मी प्रकट झाला महाराज. मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त सप्रेमे त्याता आलिंगित, निकट पैसवणी पुसे त्याते योगक्षेम कैसा तो. गोरक्षाते घेऊनी जवळी, मुकस्व करे कुरवाळी, मने बाळ उदय येणे काळी, घरी नारायण झालासी. ऐसे वधुनी आणि वदत, हे महाराज मच्छिंद्रनाथ, हा तव शिवयोगे सुत तारक होईल ब्रह्मांड. मी पूर्वीचे याते पाहिले होते, म्हणशील तरी कनकगिरी ते तुवा अभिसुनी, सुते आणिले दैवत घराते. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत, भैरव काळिका वीरांसहित पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा. तस्मात पूर्वीचे होय ओळखी, म्हणून गोरक्ष घेतला आणखी, परी आता असो शेखी एकवचन ऐकीचे. याते विद्येते अभ्यासिले, परी तापा विन विगलित ठेले, जैसे शत्रू जगत्रयी झाले, मग ते हिनोत्व प्रतापा. की जीवनाविन वृक्ष कैसा, काळारूप भैसे दैसा, की त्वरुविन ग्राम जैसा, बुभीक्षित लागत असे. मग नाकेविन सुंदर नारी, की विना तोय सरिता पात्री, की नक्षत्राविन शोभ रात्री, कदा काळी दिसेना. तरी तापाविन लखलखीत, विद्या भांडार न दिसत, जैसा मानव परम क्षुदित, विकळ शरी मिरवत असे. तरी आता माझी आश्रमी तपाबाई सोयी योग द्रुमी, मग तपबळाने भल्या ठिकाणी विद्याश्रा मिरवेल हा. या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत, वय धाकुटे बाळ अत्यंत, परी तप तीव्र क्लेशांत, साहिले जैसे कैसे जी. येरू मने वरद पाणी, तुझ्या आहे मोळी स्थानी, तरी तप क्लेशार कडसणी, दुःख देणार नाही बा. यापरी येथे नित्यानित्य मी समाचारीने गोरक्षाते, तू निसंशय सकला ते तपा गोरक्षा बैसवी. ऐसे वदता आदिनाथ, अवश्य मने मच्छिंद्रनाथ म्हणत, उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला. तेथे आमचे काय हरले, की जन्मांत चक्षु आले, की सदैव हरिणी ते सांभाळले एकटपणी पावसात. तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास, तेथे काय वाईट काय आम्हास, चिंता माझी निरसेल. ऐसे शिवा ते बोलूनी वाणी, परी हर्ष न माये मच्छिंद्रवाणी, जे योजले होते अंतकरणी तेची घडूनी पै आले. फारचे उत्तम झाले, गोरक्षासी शिवे अंगीकारिले, आता जाईल सांगू पिले, अर्थार्थी बहु असे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस, ग्रहबळ जाणून नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास, पाहुणी तपा बैसविला.
लोहाचा करुणी कंटक नीट त्या अग्री योजनी चरणांगोष्ठ वाम पाता देवनी कष्ट उभा राहिला गोरक्षतो. वायू आहारी ठेवणी मन क्षणिक अन्न तेजून उपरी फळपात्री आहार करून क्षुधा हरण करीत असे. सूर्यमंडळी ठेवणी दृष्टी तप करीसे तपोजेठी ते मच्छिंद्र पाहुणी निजदृष्टी परमचित्ती तोशिला. मग आदिनाथा विनोनी मच्छिंद्र निघला तीर्थाटनी 12 वर्षाचा नेम करुणी गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी येरीकडे बद्रिकाश्रमीत रात्रंदिवस बद्रिकाशूळपाणी जवळ जाऊनी बैसला. स्वय आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्त करीत मग पुढे राहणे अत्यंत आल्या विघ्ना निवटीत असे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला. भीमाउगमी भीमाशंकर औंढ्या नागनाथदी पंढरपूर करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान घडले करिता महिते गमन लोटली वर्षे 12 आधी. सकळ तीर्थे महीची करुण शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वराची चरण बंधून स्थान गेला आपलीसी. तो श्वेतबंदी वायुसुत जाऊन नमी मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्र पाहता मकर ध्वजतात आतला तला चित्ती बहुत तो. परमप्रीती लवड सवडी मच्छिंद्र हस्त धरुणी ओढी हृदय आलगुनी परम आवडी निकट बैसवी महाराजा. म्हणे बात योग द्रुमाने कोणीकडे केले येणे 24 वर्षी तुझे दर्शन आजीच झाले महाराजा. की आळशावरी गंगा वळली की 12 वर्ष पर्वणी आली तेसी माते गोष्ट झाली आज दर्शना तुझ्या बा. ऐसे बोलणी वायुसुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहुणी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलत असे. आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले काही भेटसील म्हणून भुकेले पारणे फिटले आजी ते. हे महाराज योगद्रुमा कामनी वेदली जो आम्हा त्या सरिता प्रवाही हस्तवर उपमा बोलवितो मज लागली. तर त्या कामना जळात तू तारक झाला आहे समाते ताल झालासी परी अद्यापर्यंत बाहेर न काढीसी महाराजा. पूर्वी मजला देवनी वचन तू केले आहे गमन परी श्रीराजाचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धरुणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती मैनाकिनीची कामरती पूर्ण होती घेई का. आपले वचने करुणी त्याचे अनेक फल दे मम वचनाचे मग पाहुणी आर्तमनीची सुटका केव्हा होईल. मी गुंतलो तिचे वचने की मच्छिंद्र पाठविणी ये भुवनी तरी ते रतिसुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथ मिरवीचे. ऐसे वचन तिथे व्यक्त आहे तरी मज करा मुक्त आणि तुवाही वचन दिले माते तेही सत्य करी आता. ऐसे ऐकून हनुमंतवाणी अश म्हणे मच्छिंद्र म्हणे मग त्रिरात्र तेथे वस्ती करूनही निघते झाले उभे येतात. मार्गी जाता अनेक तीर्थ यथाविधी झाले सरी ते मग गौडभंगाला टाकून त्वरित श्रीराज्यात संचारले. तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजलीसे राज्यासने महापुण्यांशी तपोखानी मैनाकिनी ज्ञान कळा. शृंगार मुरुड उत्तम जन तेथे भोगीत असे राज्यासन गजवाची उत्तीरत्न रथ्र उद्राष्टी असती ते. छडीदार चौकदार रत्नपार खेमकार राऊतपूर्ण भांडार पोतदार भरासी यंत्रधार मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शस्त्र निपुण कारभारी लेखकही सेवा विराजले. जासूद हलकारे वकिलात करू जाती सकळ संमतात पायतळ अश्वराऊत नसे गणित प्रतनेते. कुत्तेवान चित्तेवान साखरखानी परिलवान दिवानादी कपिल खान गजमस्तकी रुडती. किस्मतगारी करणार सिकारकी बंडीदार ताशा मर्फी पनवाळ थोर कुशळपणी वाजविती. गायक हेर बातमीदार खेळप्राणी निपुणतर वाद्यधारी शृंगारकार शिल्पी कुल्लाल विराजले. ऐसी राजकारणे बहुत असती कामे भिन्ने परी सकळ समुदायाकने स्त्रिया अवघ्या मिरविल्या. असं अवघ्या कटकात संचरित झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊन त्वरित झाले दृष्टीसी रायासी. दृष्टी पाहताच अंजनीसुत स्त्रियांचे आनंद झाला बहुत बोलावणी त्वरित कनकासनी बैसविले. एकासने मच्छिंद्रनाथ एकासने अंजनीसूत षोडशोपचारी पूजून त्वरित बद्धांजली केली ते. म्हणे महाराजा दिव्य रथा वातनंदना अंजनीसुता द्वितीय कोण सांगा आता आगमन झाले महाराजा. येरू म्हणे ओ शुभानने त्वा बैसला तपाप्राज्ञी तरी त्या तपाच्या कामनी म्हणी पूर्ण करी आताऊ. मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लादशील मच्छिंद्रवळी तरी तोची हा होय येणे काळी रतिसुखा निभवावे. की सेवे लागे उडकनाथ की अरुणासह पूर्ण आदित्य तेवी तुते मच्छिंद्रांत काम व्यक्त पुरवावया. की शची लागी सहस्र नयन की शोभला जैसा शिव अपर्णी तेवी तुते मच्छिंद्र मुनी रतिसुखा हेलावे.
ऐसे बोलून वज्रशरीरी निवांत बसला आसनावरी. मग राहुनी तिथे 3 रात्री निघता झाला कपिराज. पुन्हा श्वेतपता येऊ न करीत बसला श्रीराम चित्तन. येरीकडे मच्छिरधन सुख माझी हेलावे. बैसून या कनक आसनी राज्यविलासा भोगी मुनी. मुक्तामाळा ग्रीवे लागुनी हेलावती समोर. हेममुद्रिका उपनी करणी हस्त विराजले कनक कोंदणी. भरजरी भूषणे हेमकर्णी ढाळ देती लखलखित. पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा. लावण्य लतिका उर्वशीच्या सारण्या अवाहका सेवे लागी उतरल्या. बडीजाई बडीदार वारंवार करीती पुकार. छडीदार झोपदार दौलत जादा म्हणताती. मुक्त लवंगाचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी. राजासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवताली. जैसा नभात तारांगणी विष्टत शोभला. उडगण स्वामी देवी स्त्रियात मच्छर मुनी निज भारी शोभला. की देवगणी शचीनाथ परमशोभिवंत घवघवीत. तेने श्री मंडळीत मच्छिरनाथ मिरविला. सदा बैसुनी एक आसनी खेळ खेळती दूतगर्मी. नाना विनोदन विनोदवाणी हास्य करीती गदगद. राज्यवैभवादी कारभार स्वय करीती. सारासार नाना कुशलता अपार निजदृष्टी पाहत असे. रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार. ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणाधिक मिरविले. धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ. की भिन्न पाहती प्रळय काळ. जळते निर्मिले विशाळ उभे असती सन्मुख. संगीतकार गायन प्रकारे गंधर्वसरी. तानमाने कोळ कुसरी. औषधिक वैद्य रोगा परीक्षिकी मी नेलते. अश्वारोहण उत्तम युक्तिक. अश्व फिरविणे वाताकृती. कोकशास्त्र भाष्याकृती. स्वर्गाचार्याचे सकळीक. नाटक कळा सकळ शृंगारी. ताळणे टेकती राजसंमत. प्रसंगानुसार वाचे वदत. बोल जाण ती चतुरी. ऐसिया गुणांचे उत्तम भरत. हेलावती राजसभेत. तेने चित्तसरित आनंद तोय हेलावे. तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत. ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी. तो समय चित्त सुख मिळे ऋतू पावली राजबाळी. ते कामरतीचे सुख वेळी करून झाली ते पेरधारा. तो गणामाची भद्र जाती. सर्वगुणी मुनी भद्रमूर्ती. अंशरूपे प्रकटुनी रती. देह धरिता पै झाला. रेतरक्त जेणे काळी लोट तमासा नावाचे मिळी. तदनंतर प्रसूत झाली बाळी. बाळ बालार्क देखील. त्याते भरता 12 दिवस. उत्तमा परी केले बारसे. नामे ठेवले त्या देहास मेननाथ म्हणून. या उपरी याचका देऊनी दान. उचितार्थित सकळ तोषविले जरा. नाना रत्ने देऊनी भूषण गौरविते मिरविले. ऐसे संगोपनी 3 संवत्सर तयास्थानी. लोटून गेली सुखासनी मच्छिंद्राते भोगिता. यावरी आता दुसरे कथन. हस्तिनापुरी कुरुनंदन जनमेजयाचा वंशाकारण बृहद्रवा जन्मला. तो जन्मेजयापासून पुढती 7वा पुरुष वर्षाप्रती 2 सहस्र 7 कली गेला से लोटुनी. तो बृहद्रवा राजा थोर राजपती हस्तिनापुर मिळवून माहीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. 1 वर्ष त्या क्षिती अग्निकुंडी पूर्ण होती. पुष्ट होऊन दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरविला. परी शिवनेत्रीचा प्रळयाग्नी तेने दाहिले होते पंचपाणी. परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराज. तो शिवशरीरी चेतला मदन. जठरी वाहत होता द्विमूर्धन. तया माझी जीवित व प्राण अंतरिक्ष संचारला. तो अंतरिक्ष महाराज अग्निजठरा माझी विराजे. तो गर्भ अतितेज पुंज यज्ञकुंडी सांडिला. पूर्ण होताची यज्ञावती. शेष प्रसाद मिरवणी निगती. मग यज्ञकुंडी विप्रा होती रक्षा काळी बृहद्रव. विप्रा हाते सलील बाळते जाते. रक्षा स्पर्शता लागे हाते. दृष्ट पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी. तौतपुरीत ज्ञानीद्विज रायासे म्हणे. महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळप्रसाद मिरविले. प्रत्योधक उचलोनी हाती. बाळ दावी राया प्रती. राव प्राहुणी तेजस्थिती परमचित्ती तोषला. जैसा जलार्णव मंथन करिता त्यात चतुर्दश रत्ने निघता. मग आनंद न माये सुरवर चित्ता. तैसे झाले बृहद्रव्य. की संजीवनीचा धरुणी अर्थ. कच्च गेला शुक्रगृहाते साधुनी येता. संजीवनी ते शचीनार्थ आनंदला. की राम उपजुदा कौसल्य कुशी. आनंद झाला दशरथासी. देवी पाहता बाळमुखासी बृहद्रव आनंदला. मग पुरोहित विप्रापासून निजकरी कवळी अग्निनंदन. परमस्नो हे हृदय धरून घेत चुंबन बाळाचे. परम उदेला आनंद पोटी. की चंद्रोदयीचे ऐक्य भेटीस. की मग समुद्र पात्रात तोये दाटी. प्रेम लहरी उचंबळे. वारंवार घेत चुंबन. की त्या ते भासे प्रत्यक्ष मदन. परी तो मदनची व्यक्त पूर्ण शिवकायाचा प्रकटला. की सत्वगुणी विद्धी लता. पाळा मांडीला शरीरावर होता. की पुनर्विधू प्रसन्न होता. तेज आपुले अर्पिले. की संगात अपार किरणी. मही मिरवला हा उत्तम तरणी. असो ऐसा अपार चिन्ही वर्णिता ग्रंथ वाढेल का.
असो बृहद्रवा लवड सवडी अंतपुरात जात तातडी धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी. नाम तिचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना शुभानना ती देवांगना महिला की उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अपर्णेची मूर्ती उदया आली माय भगवती कुरुकुळा ते तारावया. जिचे पाहता चरण गंगोतक्क दिसे मळीना शंतनूसारखी टाकून रत्न शिवमळी विराजली. तस्मात गंगा समान हाती देता अपूर्व लागे गोष्टी असो तिने बालक देखता दृष्टी पुसे राय ते आवडीने. म्हणे महाराज विजयध्वजा करी कवळिले कवन आत्माजा माते भासे मित्रवोजात दुसरा तरणे आहे हा. यरो म्हणे व शुभाननी यज्ञकुंडी देवीमूर्धनी प्रसाद रूपे दितले तेने राजस्तंभी मिरवावया. त उदरी जो मेनकेत मनाने वरी आपला सुत तयावरील सकळ हेत या बाळाते मिरवावा. तरी वंशासी मीनकेत दिवस्वरूप आहे सुत तयाचा पाठीराखा निश्चित ईश्वरे हा प्रेरिला. अगे हा अयोनी संभव जाणा अवतार दक्ष चित्रत्न ज्वाळामाळी होनी प्रसन्न प्रसाद दिला आपणासी. ऐसे वदत राजभूप सुलोचना कवळे बाळकंदर्प तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदीप उजळला. बाळ हृदयनी कवळुनी तरीत पयोधरी लोटलं पैसरिता बाळमुखी स्तन घालित पय पान स्वीकारी. मग उत्तम करी बाळरीती स्नानमार्जनाची सरिती यापरी द्वादश दिनाप्रती परम सोहळा मांडियला. मिळवणी सुवासिनी पाळणा घातला योग प्राज्ञी जालिंदर हे नामजनी सकळ आवडा ठेविले. यज्ञकुंडीचा ज्वाळामाळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळात उदला म्हणून सगळे नाम जालिंदर स्थापिले. ऐशे करून या गजरा ग्रामात वाटली गोड शर्कऱ्या अपार धन याचक नरा लौकिकार्थ वाटिले. ऐशिया गजरे पूर्ण रहाटी झाली बहुत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी षट सत्तम लोटले. यापरी तो बृहद्रवा राणा अपार पाळलेल्या ललना पुढे योजनी मौजी बंधना यत्न भविता आराधी. या उपरी कोणे एके दिवशी राव विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी उरकाया. म्हणून आपला पुरोहित मंत्री सवे घेऊन त्यात एक उत्तम कुमारी शोधार्थ महिवरी प्रेरला. गुणवंत रूपवंत सुलक्षणा कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावर हिंडती ते. येरीकडे जालंधर राजागणा परमसुंदर गुरुळ घेऊन अंकावर चुंबन घेतील आलसे. परम स्नेहाने ऊर्ध्वदृष्टी पाहुणी बोले योग्य जठी धुर्मीन मंत्री मम दृष्टी दिसत नाही का माते. येरी म्हणे पाडसा ऐक तुझं श्री करावया जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा. येरो म्हणे श्री काय माता म्हणे बायकोसी म्हणावे. येरू म्हणे मज दावे बायका कैशा जननी आहे. येरे म्हणे मज समान बायको घेईल तुझं कारण जैसे मी व बा त्या समान तुझं बायको येईल का. ऐसी सुलोचना त्याते बदता तो शब्द रक्षणी आपल्या चित्ता बाळात येऊन खेळता खेळता बाळा लागी पुसत असे. म्हणे गडे हो ऐका ऐकू मम तात माता करती बायको तीस कास यासाठी अर्थ कौतुकू करते बायको ते सांगा. तो ते बोलती विचक्षण बहुशटपणे बोलती हसून जालिंदर बुद्धीनं बायको ही कळेना. भक्ती म्हणती मूर्खा ऐक बायको म्हणता संसार निक विषय सुखाचे पूर्ण भातूक जगा माझे मिरवत असे. विषयसुख म्हणजे काही सांगती न ठेवता गोवाई ते ऐकुनीत हरवून जाई मनी विचार करीत असे. अगजग हे परमधम आचरण आचरती परम दुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमणे रमतात. तरी आपण करू नये ऐसे याच मनाला सबळ त्रास ऐसे रचनी विवेकासह मुलांतून निघाला. मनात अतिकरी विचार मातेच्या शब्दासी बरोबरी ते करुणी व्यवहार अधर्म राशी दिसत असे. माता बोलली मज समान कांता मिरवतेसे चिद्रत्न तरी ती कांता माझं माते समान व्यवहार योग्य वाटेना. तरीही पूर्ण अर्धम राशी कदन वर्तू कार्यासी मग सांडोनी ग्राम धाम बदरासी कारणांतरी निघाला. परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक परी राजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला. हेरमागे पाठविला कोणी जाऊन तोरेनुरपाला सांगत ती तातडीने हे महाराज भुवननाथ विपन गेला आहे आपला सुपुत्र राय ऐसा ऐकुनी वृत्तांत आला धावत तातडीने. परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून म्हणून मार्गात सोडून महाकारण निघाला. तो त्या विपिनी तरुदाटी विशाळ जाळीयात ऋणापाठी त्यात संचारता हेरदृष्टी चुकूर झाले पाहता. परी तो योगदर चपोळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दळे धरून सुतोत्तर दिशे चालिला. येरीकडे नृपनाथ काळी निघाला शोध करीत परी शोध लागला दूतस्थानात पुढे शोध लागेना. पाहता परी बहु विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन जैसा अमावस्येचा दिन चंद्रमणी लोपत असे.
ऐसे झाले सगळ्यांचे निराशपणे ग्रामासे येत झाले आणि शोक करिता सगळ्यांनी रायासह अपार्जन पाहती आपुलले सदन परिबृहद्रव आणि सुलोचना परमाट्ट असं करीता ती बाळलेल्या खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला माते अग्नी झाला प्रसून हा माझे कर्मगहन हातीचे गेले चिद्रत्न काय करू उपाय होय हा बाळक माझे अर्का समान तेजरूप वाटे मदन आत्ता माने खेळ उत्तम काय वर्णुतयाच ऐसा करिता अट्टहास परी आणि सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया मंती राया नरोत्तमा जालिंदर अयोनिसंभव तरी हा सेविता महाकाळना त्याचे मरण नसेची मग ही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित परी केव्हा तरी तुमचा स्वतः तुम्हा भेटेल महाराजा तरी निसंशय करून धैर्य आगळी ठेवा मनात ऐशा युक्ती करून रायास शांती करतात येरीकडे जालिंदर पर्वतदरी अतिगुहार संचरला परी महिवर काळोखर रात्र जाळटली तया माझे झाले विपरीत विपणी वनवा लागला बहुत पुढे ते कानना अग्नी जाळीत तयापासी पातला तो त्या धरीत जालिंदर निद्रे व्यापले तृण पर तो जवळ आल्या वैश्वानर तृण भक्षवाया कारणे तो बाळ गोंबिटे देखली दृष्टी विस्मय करू आपले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाव पाहून या ते सांडले होते म्या गर्भात येथे यावया कारण याते का पडेल न कळे हो मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळ त्वरे केला जागृत अंगी घेऊन पुसित ते कारण काय येथे यावया येरू पाहुनी तया आदरे म्हणे कोण तुम्ही सांगासो तर येरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी येरू म्हणे जननी जनक कैसे होतील हराईक मग तो होळी कथा पावक तया लागी सांगत असे असो आता वैश्वानर पुढे पुढती लिहिता परत ती कथा पुढे धोंडी कुमार मालून हरेचं सांगे की स्वस्ती श्री भक्ती कथा कसार संमत गोरक्ष काव्य की मयागार सध्या परिसोत भारिक चतुर एकादशाध्याय कोढा अध्याय 11 व 185 श्रीकृष्णार्पण वस्तू शुभ भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार एकादशाध्याय समाप्त हरिओम याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे